28 जुलै म्हणजे आज सकाळी 3 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये फॉर्च्यून कंपनी जी आहे, जी खाद्यतेल विकत असते, हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सीनियर इन्व्हेस्टिगेटर श्री अनूप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण 1,93,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 4 लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 318(4) आणि भारतीय न्यायसंहिता 3(5) तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम 63 आणि 65 यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींना आम्ही सध्या नोटीसवर सोडलेलं आहे आणि हे जे ऑइल आहे हे या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे. नेमकं कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे, डुप्लिकेट पॅकेजिंग कुठे झाली आणि कोणी सप्लाय केलं, यावर अधिक तपास इथं सुरू आहे.